जय शिवराय मित्रांनो, राज्यातील 21 जिल्ह्यामधील 7201 गावांमध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2। मित्रांनो, या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे आणि सुरुवात करत असताना अनेक महत्त्वाच्या अशा बाबी या ठिकाणी पार पाडणं गरजेचं आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत वेगवेगळे शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी घेतले जात आहेत आणि याच्याच अंतर्गत एक महत्त्वाची अशी बाब आणि आवश्यकता ती म्हणजे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ। मित्रांनो, याच्यासाठी आज 5 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्याकरता आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचा आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील 21 जिल्ह्यामधील 7201 गावासाठी 1257 पदाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्याच माध्यमातून आता राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 1257 पद या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्याच्यामधील 172 पद ही नियमित पद असतील, तर 1085 पदांचं मनुष्यबळ हे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबई या ठिकाणी काही पद असतील। याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्यस्तरीय जो कक्ष असेल याच्यासाठी काही पद घेतली जातील। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष याच्यासाठी काही पद घेतली जातील। जिल्हा स्तर जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये 21 जिल्ह्यासाठी काही पद घेतली जातील। याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रकल्प संचालक आत्मा 21 जिल्हे याच्यासाठी काही पद घेतली जातील। उपविभाग स्तर ज्याच्यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय याच्यासाठी एकूण काही पद घेतली जाणार आहेत। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर जिल्ह्यातील गावांकरता जे काही पद आहेत अशी पद देखील भरली जाणार आहेत आणि एकूण 21 जिल्ह्यातील 7201 गावाकरता गाव स्तरावरती जे काही कर्मचारी काम करणार आहेत यांच्यासाठी जवळजवळ 825 पद भरली जाणार आहेत। अशी एकूण 1085 पद ही बाह्य यंत्रणेद्वारे, तर या ठिकाणी नियुक्ती प्रतिनियुक्तीद्वारे 172 पद अशी एकूण 1257 पद या योजनेच्या टप्पा 2 ची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता भरली जाणार आहेत, त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचा करार झालेला आहे। या योजनेच्या अनुषंगानं सर्व महत्त्वाच्या अशा बाबी पार पडलेल्या आहेत आणि आता या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ देखील घेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। आता याच्या अंतर्गत काही पदनियुक्त्या केल्या जातील आणि जे काही बाह्य यंत्रणेद्वारे पद भरायची आहेत ती देखील भरली जातील आणि पद भरल्यानंतर या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे। मित्रांनो, साधारणपणे 15 ऑगस्ट नंतर या योजनेच्या अंतर्गत नवीन नोंदणी याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केल्या जाण्याबद्दलचे अपडेट समोर येत आहेत आणि आता त्याच्याबद्दलचे जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा टप्पा या योजनेच्या अंतर्गत आज जी आर निर्गमित करून घेण्यात आलेला आहे। आशा करूयात लवकरात लवकर याचे अर्ज सुरू होतील आणि शेतकऱ्याला या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी सुरुवात केली जाईल। धन्यवाद।